गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कसे आहात तुम्ही? आज आम्ही आलेलो आहे तुळशीबागमध्ये प्राजक्तासोबत आणि अनन्यासोबत. शी इज माय फ्रेंड. तर तुळशीबागला जायचं आम्हाला FC रोडला जायचं होतं. सो तुळशीबागला जायचा प्लॅन अनन्याचा होता आणि FC रोडला जायचा प्लॅन माझा आणि हिचा होता, प्राजक्ताचा होता. सो आता आम्ही आलेलो आहे तुळशीबाग आणि मग इथून आमचं काम झाल्यानंतर आम्ही जाणार FC रोडला. सो आम्ही काय करतो, कुठे फिरतो, काय काय खातो, काय काय करतो हे सर्व आम्ही तुम्हाला दाखवू. सो स्टे ट्यून्ड. ओके. मी आता व्लॉगमध्ये बोलते आणि माझा व्लॉगच बंद आहे. भाई यार वेस्ट झालं ना. आता काय झालं माहिती का, जुनोज. तर आम्ही येत होतो आणि तिकडे गाडी आली. अनन्याच्या बाजूला गाडी आहे. अनन्या येतीये. अनन्याचं लक्ष जायला पाहिजे. ही ही फक्त अंगाने वाढली, डोक्याने बाळच येते अजून. यार हिचं ना एकदम असं चाइल्ड सारखं ना लक्ष द्यावं लागतंय, माहितीये का. म्हणजे ह्यांनी ठरवलंय का मला मॉम ऑफ द ग्रुप बनवलंय. भाई मी सगळ्यांची काळजी घेते. हे दोघी पण रस्त्यावरती चालतात, आता गाडीच्या मध्ये घुसतायत. भाई इतकं चुत्यापणा. वेल आम्ही आलेलो तुळशीबागमध्ये आणि वी आर एक्सप्लोरिंग थिंग्स. छाने छाने करतो. यांच्याकडे पैसेत का गाईज. आम्ही एवढं अडकलो इकडे. भाई कोणता पण मुलगा येऊन त्याला बोलतो की हे बघा ते बघा. बट वी आर लाईक म्हणजे सगळे इथे अटेन्शन देतात आम्हाला. So we don't need any boys to give sorry we need what we और 50 रुपया कट ओवर एक्टिंग की वजह से. I बोलती नहीं. We don't need attention from any other boys. Just come to तुळशीबाग. They will say hey दीदी है कॉलोनी से भटक के आ रहे हैं क्योंकि नहीं मैं हूँ ना. मैं इधर का सब जानती हूँ. चल तेरे को दिखाती हूँ मैं. नहीं लेकिन जो शॉप से मैंने अच्छा. माय फ्रेंड्स आर. आमच्या कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी है. माय फ्रेंड्स डोंट नो अबाउट इट. सो लेट्स गो देयर. अरे भाई मेरे को भी नहीं पता लेकिन है. ये तो इतना पता है कि है. अरे वो पागल है, किधर जा रही है. दिस इज माय भंगारचा आउटफिट. बट दिस इज नॉट भंगार. दिस इज सो कम्फर्टेबल. मी कम्फर्टेबल येते आणि ते मला आवडलं. मी इथे बसली. हे दोघं चेक करतात कपडे. मला एवढं गरम होतं माझ्या केस. मी आज हेअर वॉश केला, मस्त छान हेअर वॉश केला आणि आता मी बसली आहे फॅन खाली. आणि त्या लोक गर्मीमध्ये बसले. भाई मैं क्या करूँ, तेरा साइज का नहीं मिल रहा. तो ढूंढ मतलब मेरे को दिख रहा नहीं है. मैंने बोला ना जो इफ एनी पेरेंट इज वॉचिंग दिस व्लॉग, आय नीड टू टेल यू वन थिंग की जर तुम्ही तुमच्या पोरांना शॉपिंग स्वतःहून करून दिले नाही तर ते त्यांना काही करणार नाही. ॲज आमची अनन्या, तिला तिच्या पेरेंट्सनी अजून एकदा पण एकटीला कुठे सोडलेलं नाही आहे. तिला बसमध्ये ट्रॅव्हल करता येत नाही, तिला शॉपिंग करता येत नाही, तिला बार्गेनिंग करता येत नाही. आय गो लाईक आता हेल. तिला रोड पण नीट क्रॉस करता येत नाही. ती नॅशनल लेवल बॉक्सर आहे बट स्टिल ती घाबरते. ते खूप सेन्सिटिव्ह आहे. पॅरेंट्स शुड लेट देअर किड्स डू एव्हरीथिंग, एक्सप्लोर न्यू थिंग्स अंटिल अनलेस ते हे काय होतं, अंटिल अनलेस पॅरेंट्स जेव्हा अलाव करत नाही पोरांना की तुम्ही एक्सप्लोर करा, तेव्हा ते लोक काही शिकणार नाही. सो दिस इज अ मेसेज टू एव्हरी पॅरेंट. स्पिन माझ्यावर कशी वाटते. लेट्स. मी अशी पण छान दिसते आणि अशी पण छान दिसते. मी खूप थकलेली आहे. कॅन सी माय आईज. मला खरंच झोप आलेली आहे. मी खूप दमली आहे. मला घरी जायचं आहे पण आय नीड टू शॉप समथिंग. ले लिया तूने कन्फर्म पक्का पैसा. चलो लिपस्टिक लेने की है गाइस. ले लो लिपस्टिक. लिपस्टिक टेस्टी गाइस. हे बघा, हे माझ्या मैत्रिणींनी काय हाल केलेला आहे माझ्या हाताचा. जलील कर दिया इसने मेरे को. भाई लड़का नहीं होता तो इसलिए हाथ पे ट्राई करवा लेते हैं. हाँ ना यार, लेकिन इट्स ओके. तू हमारा लड़का करना चाहिए. मला मला ती बंद करा. मी तुला कशाला आणली. आम्ही इथे चप्पल घ्यायला आलेलो. अपूर्वा. इसकी फ्रेंड का नाम क्या है? पूर्वा या अपूर्वा?
पूर्वासाठी चप्पल घ्यायला आलेलो, पण तिची साईज आता भेटत नाहीये आणि आता अनन्याला रिग्रेट होत आहे तिच्या चॉईसवर, है ना अनन्या? चॉइस पर नहीं, बेसिकली पैसे ज्यादा दिए गए, वो दुकानदार को पैसे ज्यादा दिए गए, 300 रुपये आणि ते रिफंड पण करत नव्हते. मेन म्हणजे ते रिफंड करत नव्हते. ही त्यांना बोलत होती की तुम्ही ॲटलिस्ट चांगले कपडे दाखवा. त्यांच्याकडे चांगले कपडे पण नव्हते आणि ते रिफंड पण करत नव्हते आणि त्यांचा ॲटिट्यूड वॉज ऑन नेक्स्ट लेवल. व्हाट डू यू से? नेक्स्ट लेवल भाई. मैंने तो दुकानदारों से ऐसे बात करनी है, कस्टमर भगवान होते हैं इनके लिए और ये ऐसे बात करते हैं कस्टमर. आइंदा दे आर वेरी मीन. आइंदा से वो शॉप पे कोई कुछ नहीं लेगा. मैं तो उनको श्राप देती हूँ. प्राजक्ताचा एवढा टाइमपास चाललाय ना, मी आता तिला मारणार आहे. कोणाला माझे ओपिनियन्स देणार नाही भाई, कारण बाई माझं कोणी ऐकतच नाहीये. अनन्याला सांगितलं, अनन्या पण माझं ऐकत नाही. मी प्राजक्ताला सांगितलं, प्राजक्ता पण माझं ऐकत नाहीये. नॉट माय फॉल्ट. जर यांना रिग्रेट झालं तर नॉट माय फॉल्ट, यांचं काय चुकलं तर नॉट माय फॉल्ट. वी आर ट्राईंग टू गेट आउट ऑफ दिस तुळशीबाग, बट टू बी व्हेरी ऑनेस्ट मी तुळशीबागमध्ये असे अडकलो नाही. हा पोरी तर सुटत नाही आहे तिथून. मला अशी चिडचिड होती आहे ना. हे लोक हाय तिथेच फिरतात. 5 मिनटं अर्धा तास झाला ते लोक तिथेच फिरतात आणि लिटरली मी एवढी इरिटेट झालेली आहे ना. इट वॉज लाईक फक, कशाला यार एवढा टाइमपास करतात, चला ना पटकन. बघणारी गोष्ट दिसते तिथं अनन्या अट्रॅक्ट होतीये भाई. म्हणजे ते शिनचॅनमध्ये जी काय बोलतात ना त्याला, काय ना, अरे भाई अरे थांब, मग तुला टायमिंग नाही सांगता येत का लवकर उशिरा? काय तिने कुठे बोलली भाई, एवढे काय प्रॉब्लेम येतात आमच्या लाईफ मध्ये. ते का भूक लागाय ना, तो वडापाव खा. गाईज काय पण झालं ना, वडापाव म्हणजे वडापाव म्हणजे वडापाव आहे भाई. गाईज आम्ही एवढे थकलोय ना, मला एवढी झोप आली. मी स्टील ह्या दोघींसाठी एवढी वॉक करते. मला पण जीन्स घ्यायच्या, पण मी FC वरनं घेणार, इकडून घेणार नाही. आणि आय वॉज सेईंग की आय एम टोटली झोन्ड आउट. मला काय कळत नाही की मी काय बोलते बडबडते, कारण माझ्या डोळ्यात एवढी झोप आहे ना. मला खरंच झोपेची खूप जास्त गरज आहे. आणि तरी पण आम्ही फिरतोय, आम्ही कॉलेज उठल्यापासून फिरतोय आणि वी आर टायर्ड ॲज फक. आम्ही सर्वजण, आम्ही तिघीजण टायर्ड. आणि तरी पण आज आदिती नाही आमच्यासोबत. ती असते तर अजून मजा आली असते. तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी बघू शकता. मला किती झोप आली. मी आता बसले बसले आळस येते. ही आणि हे दोघं खात बसलेत. ही आणि ही खात बसलेत आणि मी इथं रडते गाईज. तर मला झोप आली. आणि पण मी FC रोडला त्या दोघींना घेऊनच जाणार. या दोघी मला इथे घेऊन आल्यात म्हणजे मी जाणारच तिथं. आपण जाऊया ना. उद्या जावं मग तुम्ही तुमच्या घरी. आली लगेच. माझ्या डोक्यात जाऊ नकोस. चल. काळी दिसते मला यार. माझे फ्रेंड्स आता विश्रामबाग वाड्याच्या इकडे. हे दोघं एवढे इरिटेट होतात ना मला माझ्या व्लॉगिंगला, पण स्टील मी त्यांना इरिटेट करणार. एवढी घाण झाली आहे, आय कॅन टेल यू. स्किन एवढी ये देखो मैंने क्या देखा. FC रोड नाव. आणि काय सांगू तुम्हाला, आमची अवस्था एवढी घाण झाली ना, मला वर पण बघूच वाटत नाहीये. माझं तोंड असलं काळं काळं वाटतंय का? वाटतंय ना काळं काळं यार. गाइस लुक दिस फ्लावर्स, कोई तो दिला दो. नहीं मेरे को मिलता है, मेरे को ऐसा कुछ नहीं. गर्ल्स आर फॉलोइंग मी. हु आर दिस गर्ल्स? हु आर यू? हेलो. यस यस श्योर श्योर श्योर. आ जाओ, निकाल लेंगे. ओवर एक्टिंग के 50 रुपए का और 50 रुपया कट ओवर एक्टिंग की वजह से. हॅज बीन फॉर द फर्स्ट टाइम इन FC रोड. तर तिला हे सगळं बघून खूप एक्साइटमेंट झालेली आहे. ती खूप क्युरियस झालेली की अजून काय आतमध्ये, ते सगळं एक्सप्लोअर करायला वेडी झालेली आहे. सो नाही तर कोणी पण आलं, कुठली मुलगी आली तर वेडीच होती.
फाउंड द लबुबू विथ कोका कोला पेवडा. लुक. सो गाईज आता आम्ही रिक्षामध्ये शॉपिंग आमच्या चांगलं झालेली आम्हाला नेक्स्ट शॉपिंग पर्यंत शॉपिंग करायला नाही. सो गाईज आम्ही आता रिक्षामध्ये बसलोय. आम्ही चाललोय घरी. आय एम सो सॉरी की मी ते शॉपिंगचं नाही दाखवू शकले कारण इतकं केऑस झाला ना आणि इतके पाय दुखत होते ना. आम्ही लिटरली जागा असे बघत होतो की कुठे भेटली जागा बसायला. खूप दमलो आम्ही खूप. आणि म्हणजे मी पण शॉपिंग केली, अनन्यानी पण केली, ब्राझीली पण केली. भाई कॉपीराईट पडेल माझ्या व्हिडिओला, बंद कर गाणं. सो गाईज इथे मी हा ब्लॉग एंड करते. आय एम सो सॉरी यार. आम्ही खूप दमलोय. दोघांची हालत बघा. भाई तर अनन्या खरं सांग तुझा एक्सपिरियन्स कसा होता? हॅट्स ऑफ. का? ह्या बायका स्ट्रीट शॉपिंग करतात आणि बार्गेनिंग करतात ना, हॅट्स ऑफ आहे त्यांना. पण बार्गेनिंग करणं काही एवढं पण अवघड नाहीये, खरंच नाही. बार्गेनिंग करणं एवढं अवघड नाहीये. ते बायकांची क्वालिटीच आहे बार्गेनिंग करणं. बट नाही का, शॉपिंग करणं आणि ते पण स्ट्रीटवर आणि एवढ्या जास्त प्रमाणात आणि इकडे तिकडे फिरणं. आमचे टाच ना लिटरली इतके दुखतायत ना खानवाले. बरोबर खरं दुखतात, खूप दुखतायत, खूप जास्त दुखतायत प्रमाणाच्या बाहेर. सो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. इफ यू वॉन्ट टू यू कॅन, इफ यू डोंट तुमची मर्जी. सो लेट अस काय ग. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आतासाठी बाय बाय.